नमस्कार सर्वांना. आपल्या आजच्या कथेचं नाव आहे शापित वाडा. कथेचे लेखक आहे भूषण पाटील. कथेला आता सुरुवात करू. जोरात पाऊस सुरू होता. दुपारची वेळ होती. ओबडधोबड रस्त्यांवरून बस तहर बस स्टँडवर येऊन थांबली. त्या बसमधून काळा कोट घातलेला, हातात छत्री असलेला 26 वर्षांचा अर्जुन खाली उतरला. त्याने आजूबाजूला नजर टाकली. काही मोजके लोक आणि 3 घोडागाडीवाले उभे होते. अर्जुनने एका घोडागाडीवाल्याला विचारले, कंदारगावला जाणार का? त्याने उत्तर दिलं, नाही साहेब, आम्ही तर संतार गावालाच जातो. तुम्हाला कंदारगावाची घोडागाडी पुढे जाऊन मिळेल. अर्जुन पुढे निघाला. थोडं पुढे गेल्यावर त्याला 2 रस्ते दिसले, जे दाट जंगलाच्या मधून जात होते. दोन्ही रस्त्यांवर लाकडी फलक होते. उजव्या बाजूला लिहिलं होतं भुरूर गाव आणि डाव्या बाजूला कंदार गाव. अर्जुन डाव्या रस्त्याने पुढे निघाला. पाऊस जोरात चालूच होता आणि रस्ता चिखलानं भरलेला होता. त्याला पुढे एक घोडागाडी दिसली. त्याने जवळ जाऊन विचारली, ही कंदार गावाची घोडागाडी आहे का? आतून सुमारे 40 वर्षांचा, सावळा, लहान मिशांचा, साध्या चेहऱ्याचा एक माणूस म्हणाला, हो साहेब, बसा तुम्ही. अर्जुन गाडीत बसला. गाडी पुढे निघाली. तेव्हा तो माणूस म्हणाला, साहेब, माझं नाव विष्णू आहे. तुम्ही शहरातून आलात असं वाटतंय. आपल्या गावात काही काम आहे का? अर्जुन म्हणाला, हो, एक महत्त्वाचं काम आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला आलोय. विष्णूने विचारले, म्हणजे कोणते प्रश्न? अर्जुनने विषय बदलत म्हणाला, काही नाही, सोड न ती गोष्ट. विष्णू म्हणाला, ठीक आहे साहेब, पण तुम्हाला गावात नक्की कुठे जायचं आहे? अर्जुन म्हणाला, दामोदरवाडा. तेवढ्यात विष्णूने घोडागाडी थांबवली आणि आश्चर्यचकित नजरेने अर्जुनकडे पाहू लागला. मग म्हणाला, साहेब, तुम्हाला त्या भुताटकीच्या वाड्यात काय काम आहे? अर्जुन म्हणाला, फक्त काही माहिती मिळवायची आहे. तू गाडी पुढे घे. विष्णू म्हणाला, पण साहेब, तिथं गावातला कुणीही जात नाही. तो वाडा शापित आहे, भूतांचा आहे. अर्जुन म्हणाला, मी अशा फालतू गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. तुम्हाला यायचंच असेल तर या, नाहीतर मी इथेच उतरतो. तो म्हणाला, नाही साहेब, मी तुम्हाला घेऊनच जातो. गाव आलं होतं. गावाच्या कच्च्या रस्त्यानं घोडागाडी पुढे सरकत होती. गाव ओलांडून ती पुढे निघाली. तेव्हाच अर्जुननं विचारलं, अरे, गावात का नाही थांबलो? त्याने उत्तर दिलं, साहेब, वाडा गावाबाहेर आहे. थोड्याच अंतरावर त्यांना तो वाडा दिसला. घोडागाडी थांबली. वाडा खूप मोठा होता. पूर्ण वाडा चहूबाजूंनी लाकडाच्या सुरक्षित कुंपणानं वेढलेला होता. बाहेर बरेच झाडं होती. बाहेर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, दामोदरवाडा. विष्णूने लाकडी दरवाजा उघडून घोडागाडी आत घेतली. भयानक झाडातून जात ते वाड्यात प्रवेशले. पावसाच्या सरी अजूनही सतत पडत होत्या. अर्जुन दरवाजापाशी पोहोचला. त्यावर मोठं कुलूप होतं. त्यानं आपल्या थैलीतून मोठी चावी काढली आणि कुलूप उघडलं. हे पाहून विष्णू आश्चर्यचकित झाला. तो विशाल वाड्याचा दरवाजा उघडला. आत अंधार दाट होता. विष्णूनं घोडागाडीतील कंदील अर्जुनच्या हातात दिला आणि म्हणाला, साहेब, ह्याची गरज लागेल. अर्जुननं कंदील घेतला आणि संपूर्ण वाड्याकडे पाहिलं. वाडा आतून खूपच मोठा होता. सुमारे 3 मजली होता. वर देखील अनेक खोल्या होत्या. वर जाण्यासाठी लाकडाचा जिना होता. संपूर्ण वाडा कोळ्याच्या जाळ्यांनी व्यापलेला होता. तिथंच खाली एका खोलीत अर्जुननं आपलं सामान ठेवलं. तिथं आधीच एक लाकडी खाट होती. अर्जुननं विष्णूच्या हातात त्याच्या सवारीपेक्षा जास्त पैसे देत म्हटलं, मला इथे एक सेवकही लागेल. साफसफाई आणि माझं जेवण बनवायला. त्याला मी चांगले पैसे देईन. विष्णू म्हणाला, ठीक आहे साहेब, त्याची व्यवस्था होईल. सकाळी घेऊन येईन. पण तुम्ही खरंच इथेच थांबणार आहात का? हवं असल्यास माझ्या घरी या, पण इथे थांबू नका साहेब. अर्जुन हसून म्हणाला, चिंता करू नकोस, तू जा, सकाळी ये. विष्णू ठीक आहे असं म्हणत आपली घोडागाडी घेऊन तिथून निघून गेला. रात्र झाली होती.
अर्जुननं आपलं आणलेलं जेवण खाल्लं आणि कंदिलाच्या प्रकाशामध्ये त्या खोलीतील खाटेवर झोपला. अर्धी रात्र झाली होती. बाहेर विजा कडाडत होत्या आणि मुसळधार पाऊस कोसळत होता. अर्जुन झोपलेला होता. तेवढ्यात त्याला काही आवाज आला. टक टक टक. तो अचानक दचकून उठला. तो आवाज बाहेरून येत होता, जसं कोणीतरी जिन्यांवरून वर खाली ये-जा करत असेल. आवाज अधिक जोरात होत होता. अर्जुन थोडासा घाबरला होता, पण तो खूप धीट होता. त्यानं कंदील उचलला, प्रकाश वाढवला आणि आपल्या खोलीचं दार उघडलं. संपूर्ण वाड्यात भयानक अंधार होता. विजांच्या कडकडाटामुळे तो वाडा अजूनच भयावह वाटत होता. त्या वाड्यात एक विचित्रच नकारात्मकपणा जाणवत होता. अर्जुन हळूहळू पुढे सरकला. त्यानं कंदीलचं तोंड जिन्यांच्या दिशेने वळवलं, पण तिथे त्याला काहीच दिसलं नाही. त्याला वाटलं कदाचित इतका जुना वाडा आहे, त्यामुळे या हवामानात लाकडांची आवाजं येत असतील. जसा तो आपल्या खोलीकडे वळला, पुन्हा तीच आवाज आली. टक टक टक. तो परत वळला आणि जिन्यांकडे पाहू लागला. यावेळी तो घाबरला. दुसऱ्या मजल्याच्या जिन्यांवरून एक वृद्ध माणूस आपली काठी हातात घेऊन वरच्या दिशेने चालत होता. अर्जुननं हाक मारली, "कोण आहे?" त्याचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमून गेला आणि तेवढ्यात तो वृद्ध माणूस तिथून गायब झाला. अर्जुन भीतीनं गाळून गेला. त्याचा कंदीलसुद्धा बंद पडला होता. चहूकडे फक्त काळोखच होता. तेवढ्यात एक प्रचंड वीज चमकली. त्या विजेच्या उजेडात अर्जुननं जे पाहिलं त्याचे अंगावर शहारे आले. त्या विजेच्या उजेडात त्याला तिसऱ्या मजल्यावर एक स्त्री दिसली. ती रागानं त्याच्याकडे रोखून बघत होती. लाल साडी नेसलेली, कपाळावर मोठं कुंकू, नाकात मोठी नथ, मोकळे आणि भयावह केस आणि अंगारांसारख्या लाल डोळ्यांनी अर्जुनकडे रोखून बघत होती. अर्जुन अतिशय घाबरून गेला होता. पुन्हा एक वीज चमकली आणि ती स्त्री तिथून गायब झाली होती. अर्जुन लगेच आपल्या खोलीत जाऊन शिरला. रात्रभर विचित्र आवाज येतच होते. नंतर ते आवाज थांबले. त्यानंतर त्याला कधी झोप लागली तेच त्याला कळलं नाही. सकाळी पाऊस थांबला होता. तेवढ्यात अर्जुनच्या खोलीचा दरवाजा कुणीतरी ठोठावला. अर्जुन खोल झोपेत होता. पुन्हा दरवाजा ठोठावल्याचा आवाज आला. ह्यावेळी त्याची झोपमोड झाली. त्यानं दरवाजा उघडला. समोर विष्णू आणि अजून 2 माणसं होती. विष्णू म्हणाला, "साहेब, तुम्ही अजूनही झोपलेले आहात का?" अर्जुननं त्याला रात्रीची घटना सांगणं आवश्यक समजलं नाही. तो अजूनही विचारत होता की ते स्वप्न होतं की वास्तव. अर्जुननं फार विचार न करता विचारलं, "हे दोघं कोण आहेत?" विष्णू म्हणाला, "हे सेवक आहेत. तुम्ही सांगितलं होतं ना?" अर्जुन म्हणाला, "हो, पण 2 का?" विष्णू म्हणाला, "साहेब, एकटा माणूस इथे काम करायला तयार नव्हता, म्हणून हे दोघं. ह्या दोघांची नावं रतन आणि धर्मा आहेत." तेवढ्यात रतन म्हणाला, "साहेब, आम्ही साफसफाई करू आणि तुमचा 2 वेळचा जेवण बनवून देऊ, पण रात्री इथे थांबणार नाही." अर्जुन म्हणाला, "हो चालेल. वरच्या मजल्यांची सफाई करण्याची गरज नाही हं. फक्त इथे खाली साफसफाई करा आणि दुपारचं जेवण बनवा. तोपर्यंत मी अंघोळ करून आपलं काम उरकून येतो." दोघेही सेवक आपल्या कामात गुंतले. अर्जुन बाहेर जाऊन विहिरीतून पाणी काढू लागला आणि तिथेच बाहेर पडल्यावर अंघोळ करून अर्जुन तयार झाला आणि विष्णूला म्हणाला, "मला रामेश्वरजींच्या घरी घेऊन चल." विष्णू म्हणाला, "ठीक आहे, पण साहेब, काल रात्री काही घडलं नाही ना?" अर्जुन म्हणाला, "काहीच नाही झालं, तू मला फक्त घेऊन चल." आणि मग दोघंही घोडागाडीत बसून रामेश्वरजींच्या घराकडे निघाले. घोडागाडी रामेश्वरजींच्या घरासमोर येऊन थांबली होती. रामेश्वरजी त्या गावाचे मोठे पंडित होते. अर्जुन घोडागाडीतून उतरला आणि विष्णूला म्हणाला, "मला थोड्या वेळाने घ्यायला येशील?" विष्णू म्हणाला, "ठीक आहे साहेब." अर्जुनने घरात प्रवेश केला. अवंती, जी पंडितजींची 23 वर्षांची नात होती, तिने अर्जुनला विचारले, "नमस्कार, आपल्याला काय काम आहे?" अर्जुन तिच्याकडे पाहतच राहिला. इतकी सुंदर मुलगी आणि तिच्या नम्रतेने तो भारावून गेला. मग स्वतःला सावरून म्हणाला, "पंडितजी घरी आहेत का?" अवंती म्हणाली, "हो, आपण बसा, मी आजोबांना बोलावून आणते." इतक्यात रामेश्वरजी आले. वयाने ते सुमारे 90 वर्षांचे होते. अर्जुनने त्यांचे पाय धरले आणि म्हणाला, "मला आपल्याशी एक महत्त्वाचे काम आहे." रामेश्वरजींनी अवंतीकडे पाहून म्हटलं, "बाळा,
चहा नाश्त्याची तयारी कर. अवंती स्वयंपाकघरात गेली. रामेश्वरजी म्हणाले, बेटा, बोल काय काम आहे? अर्जुन म्हणाला, मी ते दामोदर वाड्यात राहतोय. रामेश्वरजी चकित झाले आणि म्हणाले, बेटा, त्या भुताटकी जागेत तू का राहत आहेस? अर्जुन म्हणाला, माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला आलो आहे. रामेश्वरजी म्हणाले, कोणते प्रश्न बेटा? माझं पूर्ण नाव अर्जुन मनोहर पाटील आहे. मी एक वकील आहे. अलीकडेच मला लहानपणापासून सांभाळणारे आणि वडिलांसमान प्रेम देणारे लक्षित महाजन यांचं निधन झालं. ते दामोदरवाड्याच्या मुनीम वीरदास महाजनचे पुत्र होते. रामेश्वरजी थक्क झाले आणि म्हणाले, वीरदास माझा मित्र होता? असं लक्षितजींनीच मला तुमचं नाव सांगितलं होतं. मग त्या भयानक आजारात मृत्यूपूर्वी त्यांनी सांगितलं होतं की मी त्या दामोदरवाड्याचाच वंशज आहे, पण त्याआधी काही सांगू शकले नाहीत आणि ते या जगातून निघून गेले. आता तुम्हीच आहात जे मला पूर्ण सत्य सांगू शकता. रामेश्वरजी म्हणाले, हो बाळा, मला त्या वाड्याबद्दल सगळं काही माहीत आहे. अर्जुन म्हणाला, तर मला सांगा. तेवढ्यात अवंती चहा नाश्ता घेऊन आली. मग ती परत स्वयंपाकघरात गेली. रामेश्वरजी म्हणाले, बेटा, आधी नाश्ता कर, मग मी तुला सत्य सांगतो. ऐक. दामोदर पाटील गावाचे मोठे जमीनदार होते. त्यांच्या पत्नीचे नाव रत्नावती होते आणि त्यांचे 2 मुलं होती, अविनाश आणि सागर. त्यांच्या पत्नीसुद्धा होत्या आणि मुलेही. दामोदरजींचा गावात मोठा दबदबा होता. लोक त्यांचा फार आदर करत. तू आलास तेव्हा पाहिलं असेल की दुसऱ्या बाजूला भुरूर गाव आहे. खरं तर पूर्वी भुरूर आणि कंदार गावात शत्रुत्व होतं. भुरूर गावाचा सरपंच चरण चौधरी फार क्रूर होता. त्याचे 5 भाऊही त्याच्यासारखेच होते. तो कंदार गावातील जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करत होता, पण दामोदरजींमुळे तो असं काही करू शकत नव्हता. म्हणून दोन्ही गावांमध्ये नेहमीच तणाव असायचा. एकदा एका शेतकऱ्याची जमीन बळकावल्यामुळे दामोदरजी आणि चरण यांच्यात मोठा वाद झाला. त्यात चरणला अपयशाला सामोरं जावं लागलं. जाताना तो म्हणाला, दामोदर, तुझं सगळं खानदान संपवेन. काही दिवस गेले. एके दिवशी सकाळी जेव्हा दामोदरजींच्या वाड्यात जेव्हा सेवक गेला, तेव्हा त्याला ते भयानक दृश्य दिसलं. संपूर्ण कुटुंबाला निर्दयपणे ठार मारण्यात आलं होतं. फक्त अविनाशचा मुलगा चंदन आणि मुनीम वीरदास तिथं नव्हते. गावकऱ्यांमध्ये फार राग होता. त्यांना वाटलं हे कृत्य चरणनेच केलं असेल. काही दिवसांनी काही गावकऱ्यांनी रात्री चरण आणि त्याचे भाऊ यांना त्याच्या हवेलीत जिवंत जाळून टाकलं. काही वर्ष तणाव होताच. नंतर दोन्ही गावांमध्ये समजुतीने समझोता झाला. एक दिवस मला वीरदासाची एक चिठ्ठी मिळाली, ज्यावर पत्ता नव्हता. त्यात लिहिलं होतं, छोटे मालक माझ्यासोबत आहेत. काही लोकांनी तोंडावर काळं कापड बांधून आमच्यावर हल्ला केला होता, पण मी छोटे मालकांना वाचवलं आणि माझ्या कुटुंबासह रातोरात तिथून निघून गेलो. तिथे छोटे मालकांच्या जीवाला धोका आहे. आता आम्ही परत येणार नाही. मला वाटतं त्याने मुद्दामच पत्ता दिला नव्हता, जेणेकरून कोणी त्यांना शोधू शकणार नाही. पण त्याचा पत्ता नसल्यामुळे मी त्याला सांगू शकलो नाही की आता सगळं ठीक आहे. मला असं वाटतं की तूच त्या छोटे मालक चंदनचा मुलगा आहेस. अर्जुन म्हणाला, हो, त्यांनी मरण्यापूर्वी हेच नाव घेतलं होतं आणि सांगितलं होतं की माझे वडील आणि आई एका बस अपघातात मरण पावले. जसं त्यांच्या वडिलांनी माझ्या वडिलांना सांभाळलं, तसंच त्यांच्या मुलाने मला सांभाळलं. त्यांचा उपकार मी कधीच विसरू शकत नाही. तेवढ्यात अर्जुनच्या डोळ्यात अश्रू आले. रामेश्वरजी म्हणाले, बाळा, आता तू आलास. किती वर्ष त्यांचे आत्मे भटकत आहेत. त्यांना काहीतरी हवं आहे, म्हणूनच कदाचित त्यांना अजूनही मुक्ती मिळाली नाही. कदाचित दुसरं काही कारणही असेल. ते काय आहे ते शोधल्याशिवाय मी राहणार नाही. रामेश्वरजी म्हणाले, पण बाळा, तिथे राहणं धोक्यापासून रिकामं नाही. ते आता आत्मा झाले आहेत. हवं असेल तर इथेच राहा. अर्जुन म्हणाला, धन्यवाद, पण ते माझं कुटुंब आहे. ते जिथे राहतात मीही तिथेच राहीन आणि हे जाणून घेईन की त्यांना मुक्ती का मिळाली नाही. रामेश्वरजी म्हणाले, ठीक आहे बाळा, माझी काही मदत लागली तर नक्की सांग. अर्जुन म्हणाला, ठीक आहे. तेवढ्यात विष्णू तिथे आला आणि अर्जुन त्याच्यासोबत वाड्याकडे गेला. दुपारचं जेवण झाल्यानंतर त्याने वरच्या मजल्यांकडे पाहिले. त्या खोल्यांमध्ये अजीबशी शांतता होती. सर्व खोल्यांमध्ये मोठमोठाले कोळ्याचे जाळे होते. प्रत्येक खोलीतून विचित्र दुर्गंधी येत होती. मग तो खाली उतरला. रात्रीचं जेवण झाल्यावर तो आपल्या खोलीत झोपायला गेला. सेवक निघून गेले होते. मध्यरात्री पुन्हा एकदा बाहेर जोरदार वादळी पाऊस सुरू झाला.
पुन्हा तीच आवाज, टक टक टक. अर्जुन थोडासा घाबरला, पण त्याने ठरवलं होतं की आज तो सामोरा जाईल. त्याने कंदील घेतला आणि खोलीच्या बाहेर आला. बाहेर घनदाट अंधार होता. बाहेर पाऊस पडत होता आणि आत मात्र भयानक शांतता. पुन्हा आवाज आला, टक टक टक. यावेळेस त्याने जिन्यांवर कंदील फिरवला. तोच म्हातारा काठी घेऊन वरच्या मजल्यावर चालला होता. अर्जुनही त्याच्या मागोमाग जिन्यावर चढत लागला. अचानक तो म्हातारा गायब झाला. तेवढ्यात विजेचा कडकडाट झाला आणि तिसऱ्या मजल्यावर तीच भयानक स्त्री त्याच्याकडे रोखून पाहत होती. अर्जुन घाबरला, पण दुसऱ्याच क्षणी ती गायब झाली. मग त्याला रडण्याचे आवाज ऐकू येत, जे त्याच तिसऱ्या मजल्यावरून येत होते. अर्जुन हळूहळू वर चढत होता. तो जसा तिसऱ्या मजल्यावर पोहोचला, त्याला एका खोलीत प्रकाश दिसला. तो हळूहळू पुढे गेला. तो आता त्या खोलीच्या दारात उभा होता. तो आत गेला. त्याने जे पाहिलं त्यामुळे त्याचे अंगंग शहाऱ्याने भरून गेलं. खोलीच्या कोपऱ्यात 2 स्त्रिया रडत होत्या. त्यांचे डोके खाली झुकलेले होते. त्यांचे लांब केस चेहऱ्यावर आले होते. अर्जुन भीतीने पुढे गेला. त्याने विचारलं, कोण आहे तिथे? तेवढ्यात त्या स्त्रियांनी रडणं थांबवलं आणि आपला चेहरा वर केला. अर्जुन त्यांना पाहून थरथर कापू लागला. दोघींचे तोंड फाटलेले होते. त्यांच्यातून रक्त वाहत होतं आणि दोघंही अर्जुनकडे रागाने बघत होते. तेवढ्यात अर्जुन मागे वळला, तर तो म्हातारा आणि ती लाल साडीतील बाई त्याच्याकडे रागाने बघत होते. त्याने वर छताकडे पाहिलं तर 2 प्रेतं भयंकर रागानं त्याच्याकडे उलटे लटकून पाहत होती. आता अर्जुन त्या सगळ्यांच्या मध्ये अडकून गेला होता. त्या भयानक वाड्याच्या 3ऱ्या मजल्यावरील खोलीत आता अर्जुन पूर्णपणे चारीही बाजूंनी भयानक आत्म्यांनी वेढला गेला होता. त्यांचे भयानक चेहरे आणि रागाने घुरणाऱ्या डोळ्यांनी तो खूप घाबरला होता. तेवढ्यात अचानक त्या लाल साडीतील आत्म्याने त्याच्यावर हल्ला केला. तिने त्याला वर उचलून जोरात भिंतीवर आपटले. वर उलटे लटकलेले प्रेत देखील भयानक रीतीने त्याच्यावर उडाली. त्यांनी त्यांच्या भयानक नखांनी त्याच्यावर वार करायला सुरुवात केली. तेव्हा तो म्हातारा रागाने ओरडला, तू आम्हाला मारायला आला आहेस? तू चरणचा साथी आहेस ना? आता तुला आम्ही जिवंत सोडणार नाही. आम्ही तुला फाडून टाकू. मग सगळे त्याच्यावर तुटून पडले. त्याला वाईट रीतीने फाडू लागले. आधी त्याचे कपडे फाडले आणि मग त्याला फाडायला गेले. तेवढ्यात लाल साडीतील महिलेची आत्मा ओरडली, थांबा. सगळे आत्म्या थांबल्या. अर्जुन जखमी झाला होता. त्या आत्म्याने सांगितले, याच्या पाठीवरचे हे खूण बघा, अगदी माझ्या नातवंड चंदनसारखंच आहे. सगळ्या आत्म्यांनी हे ऐकून अर्जुनपासून थोडं अंतर घेतलं. म्हातारा, जो दामोदरची आत्मा होता, म्हणाला, पण हा आपला चंदन नाही. तेवढ्यात अर्जुन थोडा शुद्धीत आला. त्याने सांगितले, मी तुमच्याच वंशातील आहे. मी चंदनचा मुलगा अर्जुन आहे. सगळ्या आत्म्या भावूक झाल्या. अर्जुनने त्यांना सगळी कहाणी सांगितली. सगळ्या आत्म्यांच्या डोळ्यात अश्रू आले. दामोदर म्हणाले, हा तर आपलाच मुलगा निघाला आणि आपण यालाच मारणार होतो. सर्व आत्म्या त्याच्या जवळ येऊन बसल्या. त्यांच्या डोळ्यात आता अर्जुनसाठी प्रेम होतं. अर्जुनने विचारले, आपण सगळे अजूनही भटकत का आहात? तुम्हाला मुक्ती का मिळाली नाही? दामोदरची आत्मा म्हणाली, बाळा, त्या चरणमुळेच आम्हाला आजवर अशी शापित शैतानी जिंदगी जगावी लागते आहे. अर्जुन म्हणाला, पण तो सुद्धा तर मारला गेला ना? दामोदरची आत्मा म्हणाली, हो बाळा, त्याने आम्हाला मारलेच नाही, तर मारल्यानंतर आमच्या आत्म्यांना कायम भटकत ठेवण्यासाठी काळा जादूही केला. अर्जुन म्हणाला, म्हणजे काय केलं होतं त्याने? दामोदरची आत्मा म्हणाली, त्या निर्दयी माणसाने आमची हृदय काढून तांब्याच्या घडामध्ये ठेवलं, एक, आणि त्या घडाभोवती लाल मंत्रांचा धागा गुंडाळून तो आपल्यासोबत घेऊन गेला, जेणेकरून आमच्या आत्म्यांना या वाड्यातच अडकवून ठेवता येईल. अर्जुन म्हणाला, किती क्रूर माणूस होता तो. हो बाळा, जोपर्यंत तो तांब्याचा घडा सापडत नाही आणि त्यात ठेवलेली हृदये जाळी जात नाहीत, तोपर्यंत आम्ही असेच शापित होऊन या वाड्यात अडकून राहू. अर्जुन म्हणाला, मी तुम्हा सर्वांना मुक्ती देईन. तो घडा कुठूनही शोधून काढीन. दामोदरची आत्मा म्हणाली, बाळा, तूच आमची शेवटची आशा आहेस. तो घड शोध आणि आम्हाला या बंधनातून मुक्त कर. अर्जुन काही वेळ सर्व आत्म्यांकडे पाहत राहिला आणि त्यांच्याशी बोलत राहिला. मग सगळे त्यांच्यासमोरून अदृश्य झाले. त्या रात्री अर्जुनला झोप लागली नाही. सकाळ झाली. सेवक आले होते. तेवढ्यात विष्णूही अर्जुनची विचारपूस करायला आला. त्याने पाहिलं की अर्जुनला खूप जखमा झाल्या होत्या. विष्णू म्हणाला, साहेब, तुमचं हे काय हाल झालंय? अर्जुन म्हणाला, काही नाही. पाय घसरून जिन्यावरून पडलो.
विष्णू म्हणाला, चला वैद्यांकडे जाऊया. पण अर्जुनने नकार दिला आणि म्हणाला, आधी मला रामेश्वरजींच्या घरी घेऊन चल. ते दोघे घोडागाडीत बसून रामेश्वरजींच्या घरी निघाले. रस्त्यात अर्जुनने विष्णूला सगळं खरं सांगितलं, जे काही आत्तापर्यंत घडले होते. विष्णू म्हणाला, साहेब, मी नेहमीच तुमच्या सोबत आहे. मी तुमची पूर्ण मदत करीन आणि आपण सर्व आत्म्यांना मुक्त करूनच राहू. मग ते रामेश्वरजींच्या घरी पोहोचले. अर्जुनने संपूर्ण घटना रामेश्वरजींना सांगितली. त्यांनी म्हटलं, बाळा, तू इथून परत शहरात निघून जा. आता या गोष्टींपासून दूर राहिलेलं बरं. अर्जुन आश्चर्यचकित होऊन, काहीही असो, तो माझाच परिवार आहे आणि मला त्यांची मदत करायची आहे. कृपया आपण माझी मदत करा, असं अर्जुन म्हणाला. पण रामेश्वरजी म्हणाले, मी तुझी काहीही मदत करणार नाही. चांगलंच होईल जर तू इथून निघून गेलास. असं म्हणून रामेश्वरजी तिथून उठून दुसऱ्या खोलीत निघून गेले. अर्जुनला त्यांचं वागणं योग्य वाटलं नाही. त्याने विचार केला, रामेश्वरजींनी असं नकार का दिला? तो घराबाहेर निघून आला. तेवढ्यात मागून एक मधुर आवाज आला. ऐका. अर्जुन मागे वळून पाहतो तर ती अवंती होती. तिने सांगितलं, माझ्या आजोबांच्या वागणुकीचा गैरसमज करून घेऊ नका. ते तुम्हाला वाचवू इच्छितात. तुम्हाला काही होऊ नये म्हणूनच त्यांनी मदतीस नकार दिला. अर्जुन म्हणाला, पण का? मला काय धोका असू शकतो? अवंती म्हणाली, तुम्ही ज्या घड्याची चर्चा करत होता, तो घडा खरं तर भुरूर गावातील चरणच्या वाड्यात असण्याची शक्यता आहे. अर्जुन म्हणाला, हे तर चांगलंच आहे. जर तो मला सापडला तर माझ्या कुटुंबाला मुक्ती मिळेल. अवंती म्हणाली, पण हे सहज शक्य नाही. अर्जुनने विचारलं, का? अवंती म्हणाली, तो वाडा प्रेत आणि क्रूर शक्तींनी भरलेला आहे. असं म्हणतात की चरण आणि त्याचा भाऊ, त्यांच्याच प्रेतांनी ती जागा व्यापली आहे. जो कोणी आत जातो त्याला मृत्यूच प्राप्त होतो. अर्जुन म्हणाला, म्हणजे त्यांचेही आत्मे अजून भटकत आहेत? अवंती म्हणाली, हो. तिथं खूप सारं सोनं दफन केलेलं आहे. पण त्याच लालसेने अनेक लोक तिथं गेले आणि प्रेतांनी त्यांना जागीच मारून टाकलं. तो वाडा अत्यंत भयानक आणि धोकादायक आहे. अर्जुन म्हणाला, काहीही झालं तरी मला मृत्यू आला तरी चालेल, पण मी तो घडा शोधून काढणारच. अवंती म्हणाली, मलाच तुमच्यातली हीच गोष्ट खूप आवडली. तुम्ही अजूनही आपल्या कुटुंबाचा साथ सोडलेला नाहीत. आजोबा नाही, पण मी तुम्हाला थोडी मदत करू शकते. अर्जुन म्हणाला, तू काय मदत करू शकतेस? अवंती म्हणाली, एक काम करा. आपण रात्री शीतला नदीजवळ राहणाऱ्या कुंदामावशीला भेटायला जाऊ. तुम्ही विष्णूबरोबर घोडागाडी घेऊन गावाबाहेर थांबा, पण गुपचूप. अर्जुन म्हणाला, ठीक आहे, आणि निघून गेला. रात्रीची वेळ होती. अर्जुन आणि विष्णू दोघं गावाबाहेर थांबले होते. तेवढ्यात अवंती डोक्यावर वर चादर लपेटून त्यांच्याजवळ आली. ती विष्णूला म्हणाली, चला, आपल्याला शीतला नदीजवळ जायचं आहे. मग तिघही घोडागाडीत बसून शीतला नदीकडे निघाले. घनदाट जंगलातून जात ते रात्रीच्या अंधारात शीतला नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. अवंतीने इशारा केला, तो बघा, त्या झोपडीजवळ घेऊन चला. विष्णूने घोडागाडी झोपडीकडे वळवली. घोडागाडी थांबवून ते खाली उतरले. आजूबाजूला प्रचंड अंधार आणि सन्नाटा होता. तिघही झोपडीत गेले. ती झोपडी विचित्र वस्तूंनी भरलेली होती. त्यांना समोर एक दीर्घ शुभ्र केसांची कुंदामावशी दिसली. कुंदामावशीने मागे वळून पाहिलं. अवंतीला पाहून त्या हसल्या आणि अर्जुनकडे पाहून म्हणाल्या, ये दामोदरवाड्याच्या अंतिम वंशज. हे ऐकून अर्जुन आश्चर्यचकित झाला. तेवढ्यात कुंदामावशी म्हणाल्या, बाळा, तुझी समस्या काय आहे ते मला कळून आले आहे. येथे जो कोणी येतो त्याच्या समस्येचा थांगपत्ता मला लागत असतो. तुम्ही सगळे बसा. अवंती म्हणाली, मी कुंदामावशींना जंगलात भेटले होते, जेव्हा मी लाकूड गोळा करायला गेले होते. कुंदामावशी एक दैवी शक्ती आहेत, म्हणूनच आपल्या समस्येचं समाधान फक्त त्या देऊ शकतात. कुंदामावशी म्हणाल्या, बाळा, तुझ्या समस्येचं समाधान त्या वाड्यातच आहे. त्याच वाड्यात तांब्याचा घडा आहे, ज्यामुळे तू आपल्या कुटुंबाला मुक्ती देऊ शकशील. पण तो वाडा भयानक क्रूर प्रेतांनी भरलेला आहे. जो कोणी तिकडे गेले ते सगळे प्रेत बनले आहे. तिथं आजही चरण आपलं राज्य चालवत आहे. त्यांच्याविरुद्ध लढणं तुझ्या वाक्याबाहेरचं आहे. अर्जुनने विचारले, म्हणजे मला तू घडा मिळणार नाही का? कुंदामावशी म्हणाल्या, त्यांना फक्त वाड्याच्या बाहेर हरवता येईल. त्यासाठी त्यांना बाहेर काढावं लागेल. ते जसे बाहेर येतील तसेच कोणीतरी एका व्यक्तीने आत जाऊन तो घडा काढावा लागेल. अवंतीने विचारले, पण त्यांना बाहेर कसं काढायचं? कुंदामावशी म्हणाल्या, ते फक्त अर्जुनच करू शकतो. अर्जुन, तू दामोदरच्या वंशजांपैकी आहेस. तूच त्या प्रेतांना चिडवून बाहेर काढू शकतोस. त्यांना येथे शीतला नदीच्या काठावर घेऊन ये. ही एक पवित्र नदी आहे. त्यात पाय ठेवताच ते सगळे नष्ट होतील. पण जर एखादी चूक झाली तर तुम्ही सगळे मारले जाल.
अर्जुन आत्मविश्वासाने म्हणाला, मला माहीत आहे त्यांना कसं बाहेर काढायचं. कुंदा मावशी म्हणाल्या, ठीक आहे माझ्या लेकरांनो, जा त्यांना इथे घेऊन या. मग तिघं तिथून उठून बाहेर आले. अवंतीने विचारले, पण अर्जुन तू एकट्याने कसं जाणार? अर्जुन म्हणाला, काळजी करू नकोस, मला माहीत आहे मला काय करायचं आहे. ऐक, विष्णू आणि मी त्या प्रेतांना इथे घेऊन येऊ आणि मग तोपर्यंत अवंती तू तो घडा शोध. आपण तिघही चरणच्या वाड्याकडे जाऊ आणि तिथून भुरूर गावाकडे निघू. काही वेळाने ते तिथे पोहोचले. गावाच्या थोडा बाहेर एक आलिशान मोठा वाडा होती, जो पूर्णपणे जळून गेला होता. रात्री तो आणखीच भयानक दिसत होता. अर्जुनने अवंतीला सांगितले, अवंती तू थोडा दूर जाऊन लपून बस, स्वतःची काळजी घे. अवंती म्हणाली, तुम्ही दोघंही सावध राहा आणि दक्षतेने वागा. मग अवंती थोडं दूर जाऊन लपली. अर्जुनने विष्णूला सांगितलं, विष्णू जसं मी बाहेर येईन तसं घोडागाडी तात्काळ शीतला नदीच्या दिशेनं वळव. विष्णूने मान डोलावली आणि म्हणाला, साहेब स्वतःची काळजी घ्या. अर्जुन म्हणाला, आज मी त्या प्रेतांचा नाश करून आपल्या कुटुंबाचा सूत घेणारच. मग तो वाड्याच्या आत शिरला. आत एक विचित्र भयाण शांतता होती. अर्जुनने वाड्याचं दार उघडलं. आत प्रचंड अंधार होता. सगळीकडे कोळ्यांचे मोठमोठाले जाळं होते. अर्जुनने कंदील पेटवला. हवेली आतून फारच भेसूर वाटत होती. अर्जुन थोडा घाबरलेला होता. त्याला जाणवत होतं की कोणीतरी त्याच्याकडे टक लावून पाहतंय. अचानक विचित्र आवाज यायला लागली, जसे एखाद्या शिकारी उपाशी असतो. अर्जुन कंदील घेऊन पुढे सरकला आणि जे त्याने पाहिलं त्याचे अंगावर काटा आला. सामोरच्या भिंतींवर प्रेतं उलटी लटकलेली होती आणि ती त्याच्याकडे टक लावून पाहत होती. काळे जळालेले भीषण शरीर, तोंडातून वाहणारा काळसर द्रव, भयानक झपाटलेली डोळे. तेवढ्यात वरून किंचाळण्याचे आवाज आले. अर्जुनने कंदील वर छताकडे केला आणि तो थरथर कापला. संपूर्ण छतावर ती सर्व प्रेतं सरकत होती. त्या भयावह काळोख्या रात्रीत त्या झळाजून गेलेल्या वाड्यामध्ये आता अर्जुन पूर्णपणे त्या प्रेतांनी वेढलेला होता. सर्व प्रेतं एकत्र अजब आवाज करत किंचाळत लागली आणि त्याच्याकडे सरकू लागली. अर्जुन घाबरलेला होता, पण त्याने जोरात आरोळी ठोकली. माझ्यासारख्या एकट्याला मारायला इतके सारे शैतान? काय चरण लोकांना असंच मारतो का? वाटतं त्याच्यात दमच नाही दामोदराच्या मोशजाला मारण्याचा. इतकं बोलतात सर्व प्रेतं इकडे तिकडे पळू लागली, किंचाळत, ओरडत. तेवढ्यात एक भयानक किंकाळी ऐकू आली. सगळी शैतानी प्रेतं थांबली. अर्जुनने जिन्यांकडे पाहिलं. लाल जळालेली त्वचा, इतर शैतानांपेक्षा दुप्पट मोठा आणि भयानक प्रेत काही जिन्यांवरून खाली येत होते. मग त्यांच्यातूनच एक आवाज आला, दामोदराच्या वंशजा, तू माझ्याच हातून मरेल, हा 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 हा. आणि तेव्हा त्यांच्यामधून एक भयानक पिशाच्च बाहेर आलं. सगळ्यात मोठा आणि सगळ्यात भयानक पिशाच्च. त्याचे डोळे झळाळत होते, मोठमोठे नख, सर्व अंगावरून फाटलेली कातडी, डोक्यावर लोंबकळणारे भेसूर केस. आपल्या भयानक शैतानी हसण्यासकट तो म्हणाला, हे आहे चरणचं शैतानी साम्राज्य. हे इथले प्रेत माझेच आहेत, जे तुला माझ्या एका इशाऱ्यावर फाडून टाकतील. अर्जुन म्हणाला, तुला नेहमी पाठून वार करायला आवडतं ना? पहा, आम्ही खरे योद्धे आहोत. दामोदर वंशाचा रक्त आहे माझ्यात. हिम्मत असेल तर मला मारून दाखव, क्रूर राक्षसा. अर्जुन हळूहळू हे बोलत मागे सरकत होता. चरण आणि प्रेताला हे ऐकून खूप राग आला. आज मी तुला पूर्णपणे चिरफाड करून टाकीन. तुझं रक्त पिईन, मांस फाडून खाईन. हा 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 हा. अर्जुन म्हणाला, आधी सगळे मला पकडून तर दाखवा. अर्जुन मागील दरवाजाने बाहेर पळाला. विष्णूने ते पाहिलं. अर्जुन धावत जाऊन घोडागाडीमध्ये बसला. विष्णूने ती घोडागाडी भरधाव वेगाने पळवली. सगळे क्रूर राक्षस रागाने त्यांच्या मागे पळत होते, त्यांचा पाठलाग करत होते. दुसऱ्या बाजूला अवंतीने संधी पाहून त्या भयानक वाड्यात प्रवेश केला आणि तांब्याच्या घडा शोधू लागली. जंगलातून जात असताना विष्णू जोरात घोडागाडी पुढे नेत होता. सगळे शैतान भुकेलेल्या लांडग्यासारखे त्यांच्या मागे पळत होते, विचित्र आरोळ्या ठोकत, भयानक दृश्य तयार करत होते. अवंतीने सगळी खोली शोधली होती. तेवढ्यात तिला वरच्या एका खोलीतून प्रकाश दिसला. तिने खोली उघडली. संपूर्ण खोली सोन्याच्या नाण्यांनी भरलेली होती. त्याच्यावर तो तांब्याचा घडाही ठेवलेला होता. अवंतीने तो उचलला आणि बाहेर आली. शीतल नदी आता काहीच अंतरावर होती. तेवढ्यात विष्णूने घाबरून घोडागाडी थांबवली आणि थरथरत म्हणाला, साहेब, समोर बघा.
समोर पाहिल्यावर त्यांच्या अंगावर काटा आला. समोर 5 लाल त्वचेचे मोठे लांडगे उभे होते आणि त्यांच्या मधोमध सर्वात मोठा काळा लांडगा उभा होता. तो क्रूर राक्षस चरण होता आणि त्याचे क्रूर भाऊ होते, जे लांडग्याच्या रूपात उभे होते. तेवढ्यात मागून येणारी प्रेतांची टोळीही तिथं आली. आता सुटकेचा कोणताही मार्ग नव्हता. तेवढ्यात क्रूर लांडग्यांनी घोडागडीवर उडी मारली. घोड्याला भयानकपणे फाडलं आणि त्या दोघांना बाहेर फेकून दिलं. आता ते दोघांना मारण्यासाठी पुढे सरसावले, तेवढ्यात अचानक वीज चमकत त्या लांडग्यांच्या पुढ्यात कोसळली. कुंदामावशी त्यांना वाचवायला आल्या होत्या. कुंदामावशी म्हणाल्या, "बाळांनो, लवकर इथून नदीकडे धावा. तोपर्यंत मी यांना सांभाळते." तेवढ्यात अर्जुन आणि विष्णू तिथून नदीकडे धावले. पण कुंदामावशी त्यांना फार वेळ रोखू शकल्या नाहीत आणि त्या शैतानांचा बळी ठरल्या. पुढे धावत असताना एका दगडाला धडकून विष्णू खाली पडला. त्याला दुखापत झाली होती. तो म्हणाला, "साहेब, तुम्ही पळा. तुमचं जाणं गरजेचं आहे." पण अर्जुन मानला नाही. त्याने त्याला आपल्या पाठीवर उचललं आणि सोबत घेऊन पळाला. सगळे शैतान, प्रेत आणि लांडगे पुन्हा त्यांच्या मागे लागले होते. जशी लांडगे उडी मारून त्यांना पकडणार, इतक्यात अर्जुन विष्णूला घेऊन नदीत उडी मारतो. सगळे शैतानही त्यांच्या मागे नदीत उडी मारतात. चरण क्रूर राक्षसही. तेवढ्यात अर्जुनने सगळ्या शैतानांकडे पाहिले आणि मंदस्मित केलं. पाहता पाहता त्या देवी नदीत सगळे शैतान जोरजोरात किंचाळत बेस्मसात झाले. दुसऱ्या रात्री दामोदर वाड्यात अर्जुनने रडत रडत त्या घड्यातून सगळ्यांचे हृदय बाहेर काढले. दामोदर आणि संपूर्ण कुटुंबाचे आत्मे भावूक होऊन अर्जुनला शेवटची भेट देण्यासाठी पुढे आले. मग त्याने सगळ्या हृदयांना जाळून टाकलं. सर्व आत्मे आनंदाने हसत वर आकाशाकडे निघून गेल्या. वाड्यात सापडलेलं सोनं दोन्ही गावांच्या मदतीसाठी वापरण्याचा निर्णय झाला. कुंदामावशीचं मंदिर कंदार गावात बांधण्यात आलं. विष्णूलाही त्याच्या निष्ठेचं बक्षीस मिळालं. अर्जुनने त्याला काही सोन्याची नाणी भेट दिली. नंतर काही दिवसांनी अर्जुनने अवंतीशी लग्न केलं आणि तो त्या वाड्यातच राहू लागला. समाप्त.